चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोयर यांच्या प्रचारात आता जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज वाकड परिसरातील सोसायट्यांना भाऊसाहेब भोयर यांनी भेट दिली। ज्येष्ठ नागरिक असतील, सोसायटीतील नागरिक असतील, त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करत। दादा, काय नाव आपलं? माझं खंडेराव कुलकर्णी। बरं, भाऊसाहेब भोयर आज आपल्या सोसायटीत आले होते, नेमकं काय या ठिकाणी झालं? भाऊसाहेब भोयरांचे विचार बहुतेकांना पटलेले आहेत आणि निवडणुकीला उभं राहण्याचा सर्वांनाच अधिकार आहे। तसंच मतदान सुद्धा सर्वजण आपापल्या यांनी करावं 100% असं भोयरांनी सांगितलेलं आहे। तुम्ही इतके वर्ष भाऊसाहेब भोयरांना पाहताय, आज सोसायटीत आले, त्यांच्या मागे कुठला पक्ष नाही, कुठली मोठी ताकद नाही, तरी देखील तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांना आज त्यांच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी आला। हो, नक्की। मावशी, काय सांगाल तुम्ही? आपण पाहतोय भाऊसाहेबांचं मोठं कार्य आहे, अनेक वर्ष ते राजकारणात आहे, मात्र कुठला पक्ष नसून ते आज एका जिद्दीने लढतात, ते कसं पाहतात? त्यांची जी प्रवृत्ती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपण सगळ्याला उद्बोधन केलं आणि त्याचप्रमाणे आपणही मतदान करावं असं सांगितलं। आणि आम्ही पण याच क्षेत्रामध्ये असल्यामुळे, म्हणजे शिक्षण क्षेत्रात होतो, हे कामं केलेले आहेत मतदानाचे, तर त्यामध्ये आम्हाला ताबडतोब कळतो कोण माणूस कुठं मतदान करायला, तर त्याप्रमाणे आम्ही मतदान करू। सद्विवेक बुद्धीला स्मरून आम्ही मतदान करू। आपण पाहतोय तुम्ही शिक्षिका आहात, भाऊसाहेबांचं पण शिक्षण क्षेत्रात योगदान आहे, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान आहे। माणूस म्हणून तुम्ही कसं पाहता भाऊसाहेबांना? एकदम म्हणजे असं व्यवस्थित माणूस, व्यक्तिमत्व सुंदर, या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पाहतो। दादा, आपण पाहतोय तुम्ही देखील या ठिकाणी आला, भाऊसाहेबांना तुम्ही देखील या मेळाव्यात, छोटासा मेळावा झाला, त्याच्यात पाठिंबा दिला, एकंदरीत काय सांगाल तुम्ही? एक चांगलं आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व असं वाटलं आणि त्यांनी जे सांगितलं की जास्तीत जास्त मतदान करा, हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त बाहेर निघून मतदान केलं पाहिजे। आमचा सर्वांचा पाठिंबा राहीलच निश्चित आणि आमच्या सोसायटीच्या प्रगतीसाठी ते केव्हाही धावून येतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। तर आपण पाहतोय सोसायटीत कोण जास्त करून प्रचाराला जात नाही, भाऊसाहेब या ठिकाणी सोसायटीत आले, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतले। तुम्ही अनेक वर्ष या मतदारसंघात राहता, या मतदारसंघाबद्दल तुम्हाला माहिती आहे, अनेक वेळा तुम्ही मतदान केले। एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही ह्या उमेदवाराकडे कसा पाहताय? एक निष्ठावान कार्यकर्ता वाटतो आणि आपल्या कर्तव्याबद्दल पूर्ण जाणीव असलेला कार्यकर्ता वाटतो। अशा लोकांनी पुढे येऊन लोकजागरणाचं कार्य करायला पाहिजे, जनतेला मदत करायला पाहिजे, यावर माझा विश्वास वाटतो। ते आपले कार्य उत्तम पद्धतीने पूर्ण करतील असं वाटतं। दादा, काय वाटतं? भाऊसाहेब या ठिकाणी आले होते, तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आज सोबत आला या ठिकाणी, त्यांनी जे प्रबोधन केलं त्याची माहिती तुम्ही घेतली, एकंदरीत काय मेसेज दिलाय? फार चांगलं वाटलं। त्यांनी अगदी लहानपणापासून ते आपले जे विचार मांडले, कोणाची मदत न घेता त्यांनी एकत्र लढा दिला स्वतःहून, हे ऐकून फार आनंद वाटला आणि पुढे ते लढत राहतील आणि त्यांना आमची सोसायटी पाठिंबा देईल असं मला ऐकून वाटतं आणि हे मतदान 100% व्हावं असा आम्ही प्रयत्न करतो। पाहतोय आता मोठी लढत होणार आहे चिंचवडमध्ये, काय वाटतं भाऊसाहेबांबद्दल की निवडणुकीचा निकाल काय असेल? 100 होणार 100% होणार। हा, होणार, त्यात काय वाद नाही। नक्कीच आपण पाहतोय या वाकड परिसरातील सोसायट्यांमध्ये भाऊसाहेब भोयर आज भेट देतात आहे। विविध प्रकारचे सोसायटी आहेत, त्या ठिकाणी नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, युवक वर्ग आहे, सगळ्यांची भेट घेऊन भाऊसाहेब भोयर आपला प्रचार जे आहे जोर वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हंदर शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।